संतांच्या नावानं सुद्धा पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. बरं, देवाच्या नावानं जसं पाप जातं तसं संतांच्याही नावानं पाप जातं. महाराज नामाची फलश्रुती ती संतांच्या नामाची फलश्रुती आहे. महाराज वर्णन करतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. याचा अर्थ असा आहे की संतांच्या नावाचा उच्चार केला, संतांच्या नामाचं स्मरण केलं तर आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पुण्यवंतता प्राप्त होत असते. आपण स्वतः पुण्यवंत होत असतो. याच्याकरता संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते. संतांची पुण्यतिथी का? कारण आपल्याला ते काय आहे, जे संत महात्मे हा मृत्यूलोक सोडून गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अगणित अशा प्रकारचं काय केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे. बापूंचं वर्णन आपण नेहमी ऐकतोच. पुण्याशिवाय काय महाराज जीवनामध्ये? पूर्ण आयुष्यभर केवळ पुण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये पुण्य नाही तर काय, पूर्ण आयुष्य हे पुण्याने परिपूर्ण आहे. म्हणून त्यांचं जर स्मरण केलं, त्यांच्या जर नावाचा उच्चार आपण आपल्या मुखाने केला तर त्या पुण्यातला थोडासा वाटा हा आपल्याला सुद्धा प्राप्त होतो. जसा वाढ वडिलांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा आपोआपच प्राप्त होतो ना, त्याच्याकरता वेगळं काय करावं लागत नाही. फक्त वारस असला की त्याला तो आपोआप प्राप्त होत असतो. म्हणून संतांच्या नामाचं स्मरण, त्या स्मरणाच्या माध्यमातून त्या संत महात्म्यांनी पुण्यरूपी जी प्रॉपर्टी कमवलेली आहे त्या प्रॉपर्टीचा भाग, त्या प्रॉपर्टीचा वाटा निश्चित आपल्यालाही मिळणार आहे. याच्याकरता पुण्यतिथी असते. विठ्ठल परमार्थाची मार्गक्रमणा करत असताना, परमार्थाची वाटचाल करत असताना आपला जो परमार्थ आहे तो कोणाच्या तरी संगतीमध्ये व्यतीत व्हायला पाहिजे, संगत पाहिजे. मनुष्य हा संघप्रिय आहे आणि म्हणून संगतीशिवाय काय आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक वाट दाखवणारा वाटाड्या, एक मार्गदर्शक, एक मित्र हा अत्यंत आवश्यक आहे. महाराज भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आले तर भगवंताला मित्राची गरज पडली. महाराज सुदामजी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्माचा मित्रच आहे. रामप्रभून सुद्धा मैत्री केली निषादराज गोळकाशी. तिथून पुढे सुग्रीवाशी सुद्धा भगवान परमात्मा जो संबंध प्रस्थापित करतायत तो कशाचा आहे? तोही मैत्रीचा संबंध आहे. भगवंत जरी आला तरी त्याला इथं मित्राची आवश्यकता असते, संघाची आवश्यकता असते. संघ असल्याशिवाय जीवन हे जीवनामध्ये परिपूर्णता नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कोणीतरी एक मित्र असा असणं आवश्यक आहे. एक शेपक पद आहे पण फार गोड आहे. दुःखारवायला उंबरा सारखा, दुःखारवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र हा नितांत आवश्यकतेची वस्तू आहे. संघ
हा अत्यंत महत्वाचा आहे. पण परमार्थाच्या मार्गाची मार्गक्रमणा करत असताना मित्राची नितांत आवश्यकता आहे, संगतीची नितांत आवश्यकता. मग कोणाचा संग करावा? संतांनाच विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं, शास्त्राला विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं. शास्त्रकार सांगतायत सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तर ते चिरात तस्मात अति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. काय करा? सतत सत्संग करा. तुकोबारायांना विचारा, तुकाराम महाराज सांगतात संत संग दे, संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. संतांच्या संगतीची अपेक्षा करतात म्हणतात. कबीर महाराज फार गोड वर्णन करतात. संतन के संग लाग अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, वो ये तेरा बड़ा भाग्य रे, तेरी अच्छी बनेगी. संत महात्मे काय करतायत? कागा से तो है हंस करेंगे, कागा से तो है हंस करेंगे, मिट जाए उनके दाग रे, तेरी अच्छी बनेगी, मिट जाए उनके दाग रे, तेरी अच्छी बनेगी, मिट जाए संत महात्मेचे कशा आहेत की ते आपल्याला या परमार्थ मार्गाची मार्गक्रमणा करताना योग्य अशा प्रकारचा मार्ग दाखवतात. का? तर संतांची वृत्ती ही त्यांची स्वतःची वृत्ती परमार्थाची झालेली आहे. आणि संगतीमध्ये येणारा जो कोणी साधारण जीव असेल त्या साधारण जीवाला सुद्धा ते काय करतात? परमार्थिक बनवतात महाराज. साधारण जीवाला सुद्धा. आत्ताच वाल्याकोळ्याचं आपण उदाहरण पाहिलं ना, साधारण असणारा वालाकोळी परंतु त्याला एवढा अधिकार प्राप्त करून दिला नारदांनी की केले रामायण रामाआधी, केले रामायण रामाआधी, केले रामायण परमार्थाची आहे. आणि मार्गामध्ये येणारा जो कोणी आहे त्या सगळ्यांना पारमार्थिक बनवत संत महात्मे पुढे चाललेले आहेत. जसं एखादी गंगा असते ना, ज्ञानोबरांनी त्या गंगेचं वर्णन केलं. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेचं पाणी, डोंगराच्या कड्याकापर्यातून उगम पावलेली गंगा, दोन तटांच्या मधून तिचा अखंड अव्याहत प्रवाह चालू आहे. तो प्रवाह कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. एकदा का गंगा सागराला जाऊन मिळाली की महाराज वर्णन करतायत अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा यमुना सरस्वती नर्मदा भीमा कावेरी शरयू हे नावं कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. मला सांगा, गंगेचं पाणी समुद्राला जाऊन मिळालं, लक्ष देऊ नाही का? गंगेचं पाणी समुद्राला जाऊन प्राप्त झालं की समुद्राला कोणी गंगा म्हणतं का? कोणी गंगा म्हणत नाही. बरं, गंगा नाही का त्यात? गंगा आहे, पण गंगा कोणी म्हणत नाही का? कारण गंगा गंगा रूपाने शिल्लक नाही राहिली, ती समुद्र रूप झाली. विठ्ठल नदी कसा परोपकार करत 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 पुढे जाते ना, तसं संत महात्म्यांचं जीवन सुद्धा नदीसारखं महाराज.
परोपकार करत करत पुढे चाललेली आहे. वर्णन करतायत. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान आने रे. वैष्णव जन तो, वैष्णव जन तो तेने कही जे. कोण आहेत वैष्णव? पीड पराई जाणे रे, दुसऱ्याच्या दुःखाला जो जाणतो ना तो खरा संत आहे. विठ्ठल. मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला परमार्थाचं बाळकडू पाजणारे हे संत महात्मे त्यांची स्वतःची वृत्ती परमार्थ. किती परमार्थिक आहे महाराज? पतिव्रताने अनेकाची स्तुती, रात्रंदिवस पती ध्यानी म्हणी. पतिव्रतेला रात्रंदिवस कोणाचं ध्यान असतं महाराज? पतीचं ध्यान आहे. जी खरी पतिव्रता आहे तिला रात्रंदिन पती. आपल्याकडं पतिव्रता नाही महाराज, पतिव्रता भरपूर आहेत, पतिव्रता नाही. एक गोड उदाहरण सांगितलं जातं. एक माता माऊली नितांत श्रद्धा आपल्या पतीवरच आहे तिची, आणि एक दिवस कांडण करणं चालू होतं. कांडण कळतं नाही इकडं, साळी कांडायचं चालू होतं. साळी काढणं चालू होतं. शेजारीने आलेली दुपारची वेळ आहे आणि इथं ते साळी कांडणं चालू आहे. पतीची निस्सीम भक्त आहे. साळी काढता 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 दुपारीचे 12 वाजलेले आहेत. मालक शेतातून घरी आले, दार वाजवलं आणि आवाज दिला पत्नीला. आवाज दिल्याबरोबर ती धावत निघाली. पण गंमत ऐका, ती निघाली ज्या वेळेला ना त्यावेळेला तिचं मुसळ जे होतं ते असं वरती गेलेलं होतं. पतीनं ज्या वेळेला आवाज दिला त्यावेळेला ती तशीच निघाली. आणि काय गंमत, ते मुसळ जे आहे ते असं वरती हवेतच राहिलेलं, ते खाली आलंच नाही, हवेतच असं आधांतरी राहिलेलं आहे. कशाचा परिणाम? पतीची सेवा, पातिव्रत्य. त्या पातिव्रत्याचा हा परिणाम. मुसळ असं हवेमध्ये आधांतरी राहिलेलं आहे. शेजारीन होती गप्पा मारायला आलेली, ती गप्पा विसरली, डोळे फाडून पाहायलाच लागली ती कसं वरती गेलं राहिलं मुसळ ही. तिने आपल्या पतीला पाणी वगैरे दिलं, जेवण वगैरे वाटलं, जेवण झालं, पुन्हा ती शेतामध्ये निघून गेली. पुन्हा आली उखळाच्या वरती, मुसळ पुन्हा घेतलं आणि पुन्हा कांडायला सुरुवात केली. शेजारणीला आता एक शब्दही सुचेना बोलायचं. आव असून ती पाहायला लागलेली, अरे हे झालं कसं सगळं? हे काय बंगालला वगैरे गेली होती काय म्हणे जादू टोना शिकण्याकरता? तिने विचारलं, अरे ताई हे कसं झालं? मुसळ तुम्ही असं उचललं आणि ते वरतीच हवेमध्ये राहिलं. अगं त्यात मी पतीची सेवा करते, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसरा कोणता देव नाही, पती हाच माझा परमेश्वर आहे, अशी माझी भावना आहे. आणि नितांत त्या पतीच्या सेवेमध्ये संलग्न असल्याच्यामुळं माझ्याकडून हे आपोआपच घडतं. म्हणजे मी काही हे जाणीवपूर्वक करत नाही, आपोआप घडतं माझ्याकडून. तिला वाटलं आपल्याकडून असं घडलं पाहिजे. हिचं जसं मुसळ काय म्हणतात, मुसळ असं वरती राहिलं आधांतरी, आपणही मुसळ राहायला पाहिजे मुलीवरती. आणि घरी संध्याकाळच्या वेळेला पतिदेवाला तिने जशी काही धमकीच दिली मला, म्हणे हे पहा उद्या सकाळी उठल्याबरोबर शेताला जायचं म्हणे कामाला, दिवसभर काम, दुपारपर्यंत काम करायचं आणि दुपारी बरोबर 12च्या ठोक्याला तुम्ही घरी आले पाहिजेत म्हणे. 12 वाजल्याच्या बरोबर 12 वाजून बरोबर 5 मिनिटांनी तुम्ही दरवाजा वाजवायचा, मला आवाज द्यायचा, मी त्याच वेळेला माझं मुसळ वरती असणार आहे, नेमकं त्याच वेळेला तुमचा आवाज आला पाहिजे. घड्याळाचा काटा बघून ठेवा म्हणे. बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनी मला आवाज तुमचा आला पाहिजे. याला वाटलं हे काय आहे नक्की, काय असं नियोजन असं. पण आला दुपारी 12 वाजता, बरोबर आला दरवाजावर 12 वाजून 5 मिनिटांनी बरोबर आवाज दिला. हिचंही नेमकं मुसळ 12 वाजून 5 मिनिटांनी वरतीच होतं. याने आवाज दिल्याबरोबर तिने मुसळ सोडलं महाराज. पण आधांतरी राहते का नाही म्हणून पाहण्याकरता वरती पाहिलं. पाहता काय महाराज, दात एकही राहिलं ना तोंडामध्ये, ते दातावरच पडलं मुसळ. अशी कुठे पतिव्रता असते का महाराज? पतिव्रता रात्रंदिवस ध्यानामध्ये पती. आणि पतिव्रता या शब्दाचा खरा अर्थ सांगताय, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. जी पतीच्या मताला अनुसरून असते तिला तर खऱ्या अर्थाने पतिव्रता म्हणतात. संतांची भावना भगवंताच्या बद्दलची असे, भगवान
ध्यानामध्ये पती आहे, तसं रात्रंदिवस संतांच्या ध्यानामध्ये तो परमात्मा आहे. मुखामध्ये उच्चार जर असेल तर तो भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार रात्रंदिन आहे. दिन रजनी हाची दत्ता गोविंदाचे पवाडे, आसनी शयनी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. आणि म्हणून संपर्कामध्ये येणारा जो कोणी जीव असेल ना, तो कितीही साधारण जरी असला तरी संत महात्मे सहज लिलया त्याचा उद्धार करतात, सहज लिलया उद्धार करतात.